वास्तव बातमी. नमस्कार, भूमिपुत्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण माळशिरस तालुक्यातील गुरडवाडी या गावामध्ये आहेत आणि माझ्या पाठीमागं आपण बघताय या महिला भगिनी आहेत. या महिला भगिनींनी माळशिरस तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या संदर्भात आपण या बचत गटाच्या ज्या प्रवक्त्या आहेत मंगलताई गोरड त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत. मंगलताई, आपलं भूमिपुत्र न्यूजमध्ये स्वागत आहे. मंगलताई, आपण गोरडवाडीमध्ये अहिल्या महिला बचत गट स्थापन केला आणि त्या माध्यमातून आपण आजपर्यंत अत्यंत सावध गतीनं, संत गतीनं का असणार परंतु प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर आहे आणि आपल्या बचत गटाची सर्वत्र चर्चा होत आहे. तर नेमका हा बचत गट कधी आपण स्थापन केला? सर नमस्कार. आम्ही हा बचत गट 5 सप्टेंबर 2018 स्थापन केला. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस उभा केला त्यावेळेस आम्ही 0 होतो आणि आज आम्ही शून्यातून पुढे आहे. तर हा बचत गट आपण जो स्थापन केला, तर हा बचत गट स्थापन करण्याची नेमकी संकल्पना आपल्या डोक्यात म्हणजे काय होती? आपण कसं म्हणतो की आता आमचा ग्रामीण भाग आहे, तर ग्रामीण भागात चूल आणि मुलाच्या पलीकडे जर महिलांना जाऊनच दिलं जात नाही, तर आम्ही एक विचार केला मनाशी की निर्धार केला की चूल आणि मुल एकासाठीतून बाहेर पडून एक आमची आर्थिक परिस्थिती सुधारावी, एक संघ आमचे एक ग्रुप करावा, एक आमचा बचत गट काढावा आणि त्यातून आमची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही हा बचत गट काढला आहे. आपण आता म्हटला की चूल आणि मुलाच्या पलीकडे महिलांना जाऊ दिलं जात नाही. गोरडवाडी हा ग्रामीण भाग आहे. मग आपल्या सगळ्यांच्या पतिराजांची या बचत गटाला मान्यता होती का? हो, सुरुवातीपासून त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता आणि आजही त्यांचा आमच्यासाठी एक आधारस्तंभ ते आमच्यासाठी बनले आहेत. आणि आपण कसं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तसं यशस्वी स्त्रीच्या मागेही आमच्या घरच्या सर्व पुरुषांचा हात आहे. अरे वा, छान. म्हणजे तुमची बचत गट सुरू करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या घरच्या मंडळींनी तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि पुढे जा असं म्हटलं. त्यानंतर आपण हा बचत गट स्थापन केला. बचत गट म्हटलं की महिला आल्या, सभासद आला, अध्यक्ष आला, सचिव आला, उपाध्यक्ष आले आणि हा आपण 2018ला बचत गट स्थापन केला. त्यावेळेस किती महिला सभासद होत्या? ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही 5 सप्टेंबर 2018ला बचत गट चालू केला त्यावेळेस देखील आम्ही 12 महिला निवडतानाच 12 महिला निवडल्या आणि त्या महिला गेल्या 6 वर्षापूर्वी ज्या महिला होत्या त्या आज 6 वर्ष पूर्ण झालेत, आजही आमच्याकडे त्याच 12 महिला आहेत. अरे वा, छान. म्हणजे सुरुवातीला जे सभासद होते तेच सभासद अद्यापपर्यंत तुमच्या बचत गटामध्ये आजही ते आमच्या जवळ आहे. बचत गट म्हटलं की महिला एकत्र आल्यानंतर बऱ्याच वेळा आपापसात मतभेद, वादविवाद होतात. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, परंतु आपला बचत गट याला अपवाद असं म्हणावं लागेल. असू द्या, छान. तुमच्या सगळ्या छान संकल्पना आहेत. परंतु बचत गट म्हटलं की बँक आली, बँकेत अकाउंट आलं. मग ह्या आपण कुठल्या बँकेत आपल्या बचत गटाचं अकाउंट? आम्ही बँक ऑफ इंडिया पिलोया शाखेत आमचं सर्व महिलांचं अकाउंट आम्ही तिथं उघडलेलं आहे. बरोबर. या बचत गटाच्या अध्यक्षा कोण आहेत? अध्यक्ष जिजाबाई रामराव गोरड आहेत आणि उपाध्यक्षा अश्विनी शिवाजी गोरड आहेत. आणि सचिव कोण आहेत? त्याच आहेत. आणि आपण काय काम करता त्या बचत गटामध्ये? आता मी स्वतः त्या बचत गटामध्ये समजा आता बाहेर आपल्याकडे मला अशी माहिती मिळाली की आपल्याकडे बचत गटाच्या महिला ग्रामीण भागातल्या असल्यामुळं बोलण्यासाठी थोड्याशा कचरताडला असतात, तर प्रवक्ता पद आपल्याकडे दिलं, हे खरं आहे का? आमच्या पूर्ण बचत गटामध्ये प्रत्येक महिलेकडे एक वेगवेगळं पद दिलंय. जिला स्वयंपाक चांगला येतो तिला अन्नपूर्णा खातं दिले. प्रत्येक महिलेला वेगवेगळं खातं दिले. म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळात जशी खाती असतात तशी तुमच्या महिला बचत गटामध्ये देखील वेगवेगळी खाते, तसं प्रवक्ता पद तुमच्याकडे आहे. छान. मग ही बचत गट आपण जी संकल्पना गोरडवाडीमध्ये महिला बचत गट राबवत आहात, या बचत गटाच्या माध्यमातून आपण गावात काय काय नेमक्या योजना काय काय राबवत आहे? म्हणजे आम्ही आता या बचत गटामार्फत आम्ही शेतकरी आहेत. आता शेतकरी म्हटलं की एक त्याला गरज छोटीशीच असते, पण त्याला एखादी वस्तू महागाईने घ्यावी लागते. तर आम्ही आमच्या जी मिळालेल्या ह्याच्यातून आमच्या संस्थेतर्फे गटामधून आम्ही अशा काही वस्तू घेतल्या की ज्या शेतकऱ्याला उपयोग येतील. आता आपण बघतो एक बांधकाम चालू असते, सेंटरिंग वाल्याला जे काही उपयोग वस्तू आहे ते सगळे आम्ही गावाला आसपास आमच्या गावातून आसपासच्या 10-12 खेड्यांमध्ये आमच्या वस्तू ह्या भाडे तत्वावर आम्ही दिल्या जातात. मग त्यामध्ये जनरेटर असतील, पाणी टाक्या असतील, ज्या काही तुम्हाला वस्तू आमच्याकडून पाहिजे ते आम्ही भाडे तत्वावर तुम्हाला दिल्या जातात. म्हणता नाही, तुम्ही म्हटलं आता जनरेटर आहे, सेंटरिंगचं सामान आहे, तुमच्या बचत गटाचं बँकेत खातं आहे तुमच्याकडे. तुमची बचत किती आहे महिन्याला? आमची महिलेला आम्ही सुरुवातीला 200 रुपयानं बचत भरत होतो, पण आम्ही बँकेनं आम्हाला सुरुवातीला 1 लाख रुपये कर्ज दिलं होतं. चांगला विश्वास दाखवला. आम्ही ते कर्ज त्यांनी आम्हाला दिलं, आम्ही ते 1 लाख रुपये कर्ज फेडलं.
1 लाख आपापसात न वाटून घेता आम्ही ते व्यवसायात लावलं की अरे वा. बाबा व्यवसायात लावल्यानंतर ना त्यातून आम्हाला तो इन्कम पण चालू झाला. 1 लाखासोबत तो इन्कम चालू झाला व्यवसायात लावल्यामुळे. ते कर्ज आम्ही फेडलं. दुसऱ्या वर्षी बँकेने पुन्हा विश्वास दाखवून आम्हाला 2 लाख रुपये कर्ज दिले. त्या 2 लाख कर्जातून पुन्हा आपापसात न वाटून घेता तोच आम्ही पैसा आमचा जो काही इन्कम होता तो पुन्हा व्यवसायातच गुंतवला. परत दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी पुन्हा आम्हाला बँकेने 3 लाख कर्ज दिलं. तोही आम्ही न खर्च करता आपापसात न वाटून घेता आम्ही तो व्यवसायातच लावला जातो आणि त्यातून आम्हाला हे आमचं इन्कम मिळत जातं. आणि परत पुन्हा बँकेने 5 लाख रुपये आम्हाला कर्ज दिलं. त्या 5 लाख कर्जातून आम्ही सगळ्या वस्तू भाडे तत्वावर आज गावाला पूर्ण देत आहे. म्हणजे गुरडवाडी गावामध्ये गुरडवाडी शेतीप्रधान गाव आहे. या गावामध्ये शेतकऱ्यांना दैनंदिन गरजेच्या ज्या ज्या वस्तू लागतील, उदाहरणार्थ आपण सांगितलं जनरेटर ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील, त्याचबरोबर काही अजून काय शेती पंपाला फवारणीचे औषध फवारणीचे पंप असतील. अगदी तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटला की हातोडा, छेनी, पकड काय शेतकऱ्याला लागणारा पाहणा देखील आमच्याकडे भाडे तत्वावर दिला जातो. म्हणजे तो भाड्या तत्वावर, म्हणजे समजा उदाहरणार्थ तुमच्याकडून मी हातोडा एक भाड्याने नेला तर त्याला भाडं किती असतं साधारण? एक समजा भाडं समजा तुम्ही आमच्याकडे हातोडा नेलं तर आम्ही त्याला एक 10 ते 20 रुपयापर्यंत भाडं लावतो. त्याच्यापेक्षा जास्त लावू शकत नाही. मग हे सगळं उपलब्धता, ह्या सगळ्या साहित्यांची उपलब्धता आपण कुठं करून दिली? हे गावात दिली का रानात शेतात? नक्की कुठं हे साहित्य उपलब्ध? नाही, आमच्या संस्थेचं एक ऑफिस खोललंय. त्या ऑफिसमध्ये आमच्या ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला भेटतील. तिथं आमचं एक सदस्य असतं, कोणी असतं, तो तुम्ही तिथे गेला ते तुम्हाला ती वस्तू देतात आणि आमच्या ग्रुपवर तो मेसेज द्यायला पडला जातो. तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवर समजा XYZ माणसाने एखादी वस्तू नेली तर त्याचं नाव आणि त्याच्यावर जी वस्तू पुढे नेली सुरुवातीला अध्यक्ष सचिवाला आमचं अध्यक्ष सचिवाच्या संपर्क केला जातो आणि त्याच्यानंतर आम्ही ती वस्तू भाड्याने दिली जाते. म्हणजे तुम्ही जे 200 रुपये बचत महिन्याला करत होता, तर त्या बचतीमध्ये बहुतांश बचत गटामध्ये असं असतं, दिवाळी आली, दसरा आला किंवा इतर त्या गावातल्या स्थानिक भागातल्या यात्रा जत्रा आल्या तर त्यावेळी ते डिव्हिडंड, जसं विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा, बँकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे डिव्हिडंड सभासदांना दिले जातात. तशा पद्धतीचे डिव्हिडंड न देता आपण जे काय तुमचं भाग भांडवल असेल, अधिक बँकेचं जे काय कर्ज असेल, ह्याच्यामधून आपण ह्या सगळ्या जनरेटर असेल, पाण्याची टाकी असेल, ज्या काय वस्तू असतील त्या वस्तू सगळ्या खरेदी केल्या आणि त्याच वस्तू तुम्ही भाड्यानं गावातल्या लोकांना किंवा आसपासच्या लोकांना भाड्याने देता, बरोबर? असंच म्हणायचं ना तुम्हाला? आणि त्या माध्यमातून जे उत्पन्न मिळतंय त्या उत्पन्नाचं आपण काय करता? ते उत्पन्न आम्ही पुढे व्यवसायातच गुंतवतो. म्हणजे परत अजून एखादी नवीन वस्तू आपण आणता, ज्या काही गरजेच्या वस्तू असतील त्या वस्तू परत तुम्ही घेता विकत आणि त्या परत तुम्ही त्या भाड्याने देता. मग तुम्ही सभासदांना, तुमच्या ज्या सगळ्या महिला भगिनी सभासद आहेत त्यांना डिव्हिडंड किंवा लाभांश काय देत नाही वर्षाला? हो, देतो ना आम्ही. आता कसं असतं की महिलांना सहजासहजी एकटीला तर कुठे फिरून दिलं जात नाही. तर आम्ही या सर्व महिला मिळून समजा कुठे एखाद्या ठिकाणी अभ्यासिक सहल असेल किंवा एखादा बाहेरचा दौरा, आम्ही म्हणजे की एखाद्या ठिकाणी आपल्याला आता समजा एखादा गृह उद्योग असेल, अशा वेगवेगळ्या उद्योगांना आम्ही भेट देण्यासाठी ह्या आमच्या संस्थेतून एक आम्ही लाभ देत असतो त्याचा. म्हणजे अभ्यास दौरे तुम्ही आयोजित करता, सहल म्हणून अभ्यास दौरे आयोजित करता आणि त्या माध्यमातून तुमचं ज्ञानात किंवा नवीन उद्योग काय शिकायला मिळतात का, असं तुम्ही पाहता. तुम्ही बऱ्याच ठिकाणी अभ्यास दौऱ्यानिमित्त सहली आयोजित केल्या असतील किंवा फिरला असाल, तर तुमच्या भविष्यातल्या संकल्पना काय? त्या अहिल्या महिला बचत गटाने एक वेगळा पॅटर्न, माळशिरस तालुक्यात एक वेगळा पॅटर्न तयार केलाय. पॅटर्न अशा स्वरूपाचा मी म्हणतोय की अशी संकल्पना बहुधा जिल्ह्यात क्वचितच ठिकाणी असावी की शेतीसाठी लागणारी बरीचशी जी काय सामग्री असेल ती आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली. तसं भविष्यात अजून तुमच्या संकल्पना काय आहेत महिला बचत गटाच्या? सर, मला काय वाटतं की आमचा गुरडवाडी हा ग्रामीण भाग आहे. इथं सगळे लोक शेतमजुरी करणारे लोक आहेत. तर आमच्या एक सर्व महिलांच्या मनात एकच गोष्ट आहे की सगळे लोक काय असे मोठे नसतात किंवा पैशाने स्ट्रॉंग नसतात. तर आमच्या सर्व महिलांच्या एक छोटीशी इच्छा आहे की आम्ही सर्व महिला मिळून एक एखादं मंगल कार्यालय काढावं आणि त्या मंगल कार्यालयात आमच्या गावातीलच मोलमजूर जे मोलमजूर करतात त्यांच्या मुलांची लग्न वगैरे किंवा एखादा त्यांचा छोटासा कार्यक्रम असतो त्या आमच्या स्वतःच्या हॉलमध्ये व्हावा अशी एक आमची अपेक्षा आहे. आणि त्या सर्व माणसांना आम्ही तिथं आमच्या महिलांना व्यवसाय पण भेटेल, म्हणजे रोजगार पण भेटेल अशा पद्धतीनं एक आम्ही चुलीवरचं त्या हॉटेल सुरू करून चुलीवरचं जेवणाची एक चांगली व्यवस्था आम्ही तिथं उपलब्ध करून देणार आहे. आणि आमचं स्वतःचं तिथं एक मंगल कार्यालय आणि हॉटेल आम्ही तिथं एक चालू करणार आहे, अशी आमची एक चांगली संकल्पना आहे. म्हणजे भविष्यामध्ये या महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या इच्छा अशा आहेत की आपण मंगल कार्यालय असेल किंवा सध्या चुलीवरचं जेवण या पद्धतीची ग्रामीण संस्कृती आपण पुन्हा एकदा या भागामध्ये
रुजू पाहताय, आपलं कौतुक करावं तेवढं मंगलताई खूप थोडंच वाटेल मला. परंतु मला अजून एक माझा असा प्रश्न असेल की आपण या महिलांना सोबत घेऊन काम करता, अध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा उपाध्यक्ष जे काही पदाधिकारी असतील, या सर्वांना सोबत घेऊन काम करत असताना कधी वैचारिक मतभेद असेल किंवा आपापसातील वादविवाद असतील, याला कधी आपल्याला सामोरं जावं लागले का? आता गेल्या 6 वर्षापासून तर आतापर्यंत मला कधी अनुभव आला नाही आणि इथून पुढे येणार नाहीत, कारण सर्व आमच्या महिला हे समंजस आहेत आणि तसा अनुभव आतापर्यंत मला तर आलेला नाही. इतका छान आणि सुंदर आपण हा बचत गट, अहिल्या महिला बचत गट आपण चालवत आहात. त्या माध्यमातून नवीन संकल्पना माळशिरस तालुक्यात आपण रुजवली, वस्तू भाडे तत्वावर देण्याची, आणि आसपासच्या तुम्ही म्हटला की 5-7 खेड्यांमध्ये या वस्तू आम्ही भाड्याने देतो आणि त्याच्यापासून अर्थार्जन करतो. तर आपण जे महिला बचत गट आहेत गावोगावी, सरकारची संकल्पना आहे, महिला बचत गटाची संकल्पना आहे, आपल्या बचत गटाला सरकारकडून कधी एखादं अनुदान किंवा काय मिळालंय का ह्या अहिल्या महिला बचत गटाला आतापर्यंत? आतापर्यंत तसं आम्हाला अनुदान मिळालेलंच नाही. तसं मग तुम्हाला शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून काय अपेक्षा आहेत का की बाबा जे अशा प्रकारचे बचत गट आहेत त्यांना शासनानं काय अनुदान द्यावं, काय मदत द्यावी, अशा काय अपेक्षा आहेत का तुमच्या? अपेक्षा तर खूप आहेत, कारण आमचं खरंच महिलाही खूप जिद्दी असते. तुमचं एखाद्या कुठल्याही गोष्टीचं कर्ज घेऊ द्या, ती महिला कधीही ठेवणार नाही. तसं आम्हालाच नाही तर आमच्या पूर्ण गावातील किंवा इतर कुठलेही बचत गट असतील त्यांना सर्वांना जी काही कर्जाची, अनुदानाची जी पूर्तता राहिलेली आहे ती 100% शासनानं आमच्यासाठी करावी. म्हणजे कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा करावा असं आपलं मत आहे का शासनानं? म्हणजे महिला बचत गट आहे, तुम्ही आता PLUच्या बँकेकडून 5 लाख रुपये कर्ज घेतलं असं सांगितलं, त्या कर्जावर जे व्याजदर आहेत त्याच्यामध्ये अजून सूट द्यावी किंवा जे बचत गट खरंच चांगल्या पद्धतीने चालले त्या बचत गटाला शासनानं सानुग्रह अनुदान म्हणून काही रक्कम द्यावी, जेणेकरून तुमच्या उन्नतीचे मार्ग अजून क्लिअर. तुम्ही असे इतर बचत गटांना किंवा यांना काय मेसेज, म्हणजे संदेश काय देऊ शकता? तुम्ही इतका सुंदर बचत गट हा चालवलेला आहे, याचा आदर्श जिल्ह्यातल्या बचत गटांनी घ्यावा, याच्याबद्दल तुम्ही काय मेसेज काय देणार बचत गटांना? मला एकच वाटतं की चूल आणि मूल या कचाट्यातून बाहेर पडून संघटित व्हावं. कारण आपण इतिहासात देखील ऐकलं होतं की चला उठा, संघर्ष करा, संघटित व्हा. तर खरोखर एखादी योजना जर यायची असेल किंवा एखादं कार्य करायचं असेल तर जेवढे तुमची जर संघटना असेल 10-12 महिलांची, तर कुठली योजना तुमच्यापर्यंत 100% पोहोचते. आणि खरोखर बचत गट करा किंवा एखादा अजून काही चांगली संकल्पना करून फक्त संघटित व्हा, कारण संघटनेतून समृद्धीकडे जाण्याचा चांगला मार्ग आहे. अतिशय सुंदर असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. संघटन करा, संघटन कौशल्य वाढवा आणि संघटनेतून समृद्धीकडे जावा, हा फार मोलाचा आणि महत्वाचा संदेश गोरडवाडी गावच्या मंगलताई गोरड यांनी अहिल्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला दिला आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला या माध्यमातून सांगतो की गोरडवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणचा जो अहिल्या महिला बचत गट आहे, या महिला बचत गटाचा गोरडवाडी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याशिवाय भविष्यात राहणार नाही. इतका सुंदर असा बचत गट या ठिकाणचे या सर्वच महिला आणि माता भगिनींनी त्या ठिकाणी चालवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट LD वाघमोडे यांच्यासह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, गोरडवाडी. नमस्कार. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.